समाजचार देहदुर्लभ निरूपण. देह आणि आत्मा यांच्या सहयोगाने जगातील सर्व व्यवहार चालतो हे आपल्याला माहीत आहे. त्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा काही वाईटही आहेत. आपल्याला आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून कळलं आहे की हे विश्व अष्टधा प्रकृतीचे बनलेले आहे. तिची निर्मिती ज्या मूळ संकल्पातून झाली त्या हरिसंकल्पाचेच उत्कृष्ट फळ म्हणजे नरदेह. जशी वेलाची उत्पत्ती बीमधून होते आणि शेवटी त्याच्या फळामध्ये बी धरते, त्याचप्रमाणे तोच हरिसंकल्प आपल्या ठिकाणी आहे. म्हणूनच सर्व लोकांना आपल्या वागण्याने आनंद होईलसं बघावं. मात्र ज्या शरीराद्वारे विशेष थोर विचार मोठ्या प्रमाणात प्रगट होतात ते खास पूजेचे अधिकारी होत. श्रीराम. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते, देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन, देहाकरिता, देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटणी फिरती प्राणी, देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा, इहलोक आणि परलोक देहाकरिता सकळ सार्थक, देहे विण निरार्थक सकळ काही, देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ शुचिस्मंत, देहाकरिता विषये भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता, देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य, देहे सकळामध्ये उत्तमू, देही राहिला आत्मा रामू, सकळा घटी पुरुषोत्तमू विवेकी जाणती, देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तमोत्तम भोगिती पदे, देहाचे न गायन कळा, देहाचे न संगीत कळा, देहाचे न अंतर कळा ठाई पडे, देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परिया देहास निवळ उमजवावे, अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्परूपची केवळ, नाना संकल्पे देह फळ घेऊन आले, हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे, वेलाचे मुळी बीज, उदकरूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळींच्या अंशे, मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणे करिता होत जाते भूमंडळ, आत्म्याकरिता देहे आला, देहाकरिता आत्मा तगला, उभययोगे उदंड चालिला कार्यभाग, उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार पुण्यशरीरी, पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोष व्हावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे, सकळ जगदांतरींचा देव, क्षोभता रहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव,
आणिक नाही. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्ये काये सांगावी खुण. परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपण नाम समास चौथा. श्रीराम.